नमस्कार बारामतीकर, कसे आहात? छान असाल मित्रांनो. तुमच्यासाठी उद्याचा क्षण खूप महत्वाचा आहे, कारण उद्या आपल्या बारामती पॉवर मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे. सकाळी 4 वाजल्यापासून तुम्हाला यायचं आहे. परंतु मित्रांनो, हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे काय की आपल्या ठिकाणी आज सिंगर्स आहेत. सरांचं नाव काय सर? RM कार्तिक. अच्छा, RM कार्तिक सर आहेत आणि त्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही गाणं तर बघतालच. त्यांनी जे बारामतीकरांसाठी जे वेलकम केलेलं आहे, जे सॉन्ग गायलेलं आहे, अप्रतिम सॉन्ग आहे. नक्की बघा मित्रांनो. आणि पुन्हा एकदा सर तुमचं वेलकम आहे बारामतीमध्ये. आणि नक्कीच तुम्ही आमच्या बारामतीकरांना भरपूर तुमच्या गायिकेने प्रसन्न करताल, है ना. तुम्ही बारामतीकरांना काय सांगताल बरं? एक थोडंसं जाता जाता एक रनर साठी काय तुम्ही बोलताल? जैसा मैंने कहा सर, मुझे यहाँ जैसे ही मैंने एंट्रेंस किया बारामती में, जैसे मैंने एंट्री लिया, वो इतना अमेजिंग था. आप लोग सोच रहे होंगे कि मैं मराठी में बोल रहा हूँ सर. मैं मराठी में क्यों नहीं बोल पा रहा हूँ? मुझे मराठी समझ में आती है. आई कैन स्पीक मराठी ऑल्सो. मी थोडी फार बोलू शकतो आहे. पण काय ना, कधी कधी मी स्लो बोलतोय, तो बरोबर आहे, ती छान नाही वाटतं. नक्की, पण तुम्ही छान बोलता मराठी. That's why मैंने आपको कहा ना कि मैं मराठी गाने भी सीख रहा हूँ. ओके, तो मुझे आने का मौका मिलेगा, बारामती में आने का मौका मिलते रहेगा. यहाँ के प्यारे प्यारे मराठी लोगों से मुझे उनको गाना सुनाने का बहुत अच्छा लगा. मुझे वो भी मुझे सुनेंगे, तो मुझे प्लेस तो बहुत अच्छा लगा. यहाँ का लोग भी मुझे बहुत अच्छा लगने वाले हैं, क्योंकि आप आए ना तो 2-3 दिन ठहरो और घूमो पूरा बारामती. बहुत अच्छा प्लेस है. जरूर आप लोग बुलाते भी रहो सर. जरूर बुलाएंगे सर, जरूर बुलाएंगे. हमारा 29 नवंबर को फिर से बारामती हाफ मैराथन का आयोजन उन्होंने किया है. वाह. तो आप सर जो है ना वो बुलाएंगे. शो में अच्छा कर दिया सर, प्लीज हमें बुलाएंगे. जरूर गारंटी है कि हम बहुत अच्छा जरूर बुलाएंगे सर, जरूर बुलाएंगे. थँक्यू. मित्रांनो, नक्की विसरू नका माझा व्हिडिओ बघायला. या व्हिडिओ मध्ये सगळं काय दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बघा, आदरणीय अजितदादा पवार आणि सुनंदाताई पवार यांचा फोटो, त्याचबरोबर अख्ख्या बारामतीकरांचं चित्र प्रदर्शन केलेलं आहे. हे बघू शकता, अख्खी बारामती या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि संध्याकाळी लाजवाब परफॉर्मन्स होणार आहे म्युझिशियनचा. बघू शकता, हे सर्व म्युझिशियन आलेले आहेत. प्रोसेस म्हणजे चालू आहे. पण मित्रांनो, मिस करायचं नाही उद्याचा तुम्हाला बारामती हाफ मॅरेथॉन. आणि जिंकायचं तर खरंच आहे. बघा, रनिंग केल्याने तुमचं आयुष्य वाढणार आहे, तुमची हेल्थ चांगली राहणार आहे. काहीतरी एक मेसेज देतात. आणि 29 नोव्हेंबरला पुन्हा एकदा बारामती पॉवर मॅरेथॉनचं आयोजन पुन्हा एकदा होणार आहे. ती खरंच बारामतीकरांसाठी एक आनंदाची आपल्याला गुड न्यूज आहे. तर चला मित्रांनो, पुन्हा आपण उद्या भेटणार आहोत. धन्यवाद. हेलो गाइस, माय नेम इज RM कार्तिक. मैं बारामती पावर मैराथन के शो में आया हूँ. मैं एक सिंगर हूँ. आज ही मेरा शो है यहाँ. एज अ RM के बैंड आई एम परफॉर्मिंग ओवर हियर. यहाँ जब मैं आया तो सबसे ब्यूटीफुल मुझे तो रास्ता मुझे बहुत प्यारा लगा, बहुत ही खूबसूरत लगा. मेरे फ्रेंड लोग बहुत ही अमेज हो गए. वो मतलब इतना खूबसूरत जगह लगने लगा, जैसे हम लोग सोच रहे थे नहीं कि ये इंडिया में ऐसा प्लेस हो सकता है. इतना ब्यूटीफुल लग रहा था. रोड कितना क्लीन, इतना ब्यूटीफुल, लवली. मुझे तो स्टे करने का मन कर गया. सीरियसली मुझे इतना खूबसूरत लगा कि मैं चाहता हूँ कि मेरा यहाँ एक घर हो जाए. ब्यूटीफुल, इतना अच्छा लगा. सो बारामती के लिए मेरे दिल से एक गाना है. मैंने आई एम नॉट मराठी, आई एम फ्रॉम कोलकाता. मैं कोलकाता से हूँ, तो फिर भी मैं ट्राई करता हूँ एक मराठी गाने गाने की. अगर भूल चुक हो तो मुझे माफ़ करना आप लोग. ये गाना मैं जब कोलकाता से पहली बार आया था यहाँ पुणे में, तो मुझे बहुत प्यारा लगा था. और वो गाना था सोनू निगम जी का, जो आई थिंक उन्हें भी मराठी गाने उतना अच्छे नहीं आते हैं, लेकिन उन्होंने बहुत खूबसूरत गाया. तो मैं भी ट्राई करूँगा. उनके लेवल का तो नहीं गा पाऊँगा, बट मैं ट्राई करूँगा. तो गाना बहुत ही प्यारा है. आई गेस आप लोग को आवाज़ आ रही होगी मेरी. तो गाना कुछ ऐसा है. टिक टिक वाजत डोक्यात, धडधड वाढत डोक्यात. टिक टिक वाजत डोक्यात, धडधड वाढत ठोक्यात. कधी जुनी कधी नवी, संपते अंतर झोक्यात. और बारिश का यहाँ थोड़ा मौसम भी हो रहा है, तो जहाँ तक मुझे समझ है इस गाने का कुछ रिलेटेबिलिटी है कि बारिश होती है तो ये वाला गाना गा सकते हैं हम. तो मुझे बहुत अच्छा लगा. थैंक यू सो मच. थैंक यू सर. बहुत आपका आवाज अच्छा है. थैंक यू सो मच. और आप लोग का प्यार बना रहे सर, बारामती का प्यार बना रहे. आपको बारामती हमारा वेलकम है. और बुलाते रहिए सर. इतना ब्यूटीफुल. जरूर बुलाते रहेंगे सर, जरूर बुलाते रहेंगे. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच सर. सर तुमचं नाव? नमस्कार, मी आयनमॅन सतीश नानावरे, बारामती पॉवर मॅरेथॉन ऑर्गनायझर. बारामती पॉवर मॅरेथॉन
हे तिसरं वर्ष आहे साजरं करण्याचं. देशातील तालुका पातळीवरती फुल मॅरेथॉन म्हणून बारामती पॉवर मॅरेथॉनची ओळख आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशातून ह्या मॅरेथॉनला रनर्स येतात. या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य असं आहे की इंडियातला सगळ्यात जो फास्ट रूट म्हणलं जातं की रनरला आपलं स्वतःचं एक टार्गेट किंवा अचिव्हमेंट असते ती करायची असते, त्याच्यासाठी बारामती पॉवर मॅरेथॉनला सगळे भरभरून साथ देतात. मागील काही गोष्टी सांगायच्या म्हटलं तर पहिल्या वर्षी ज्यावेळेस रनर्स 42 किलोमीटरची कॅटेगरी जर बघितली आपण तर साधारण 90 रनरच होते 42 किलोमीटरला. दुसऱ्या वर्षी आणि नेटाने सगळी व्यवस्था करून दाखवण्याचा प्रयत्न केला सगळ्या सुविधा वगैरे, तर 250 रनर आले आणि 150 रनर फक्त दुसऱ्या वर्षी आले होते. आता हे तिसरं वर्ष आहे, तर एवढा प्रतिसाद दिलाय की लोकांनी 500+ 42 किलोमीटरच्या कॅटेगरीमध्ये रनर्स आहेत. सगळे मिळून 5000+ रनर आहेत मॅरेथॉन मध्ये. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर. अजून एक वैशिष्ट्य असं सांगायचंय की ह्या वर्षी नागपूरची एक छोटीशी आपली कन्या आहे की जी फ्युचरमध्ये ऑलिम्पिक वीर घडेल अशी. ही 7 वर्षाची आहे, ती 5 किलोमीटर रन करणार आहे. तिचं ग्रीनिस वर्ल्ड रेकॉर्डचं साठी ह्या मॅरेथॉन मध्ये ती सहभागी झालेली आहे. तर ती 5 किलोमीटर 25 मिनिटात ती रन करणार आहे मुलगी. तिचे कोच, तिचे आई वडील नागपूरवरून आलेले आहेत. ह्या आलेले आहेत बारामतीमध्ये. तर ह्या मॅरेथॉन मध्ये सगळ्यात जो मेन सपोर्ट जो आहे तो आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली ह्या मॅरेथॉनचं सगळं नियोजन होतं आणि दादांना जो स्वच्छतेचा, टापटीपणाचा जो सगळा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला देत असतात, तसंच आम्ही रनरच्या बाबतीत दादांना सगळ्या गोष्टी तंतोतंत मॅच करता येतील ह्या पद्धतीने नियोजन करतो. म्हणजे ब्रँडिंगचं नियोजन असेल किंवा खेळाडूंच्या राहण्याची सोय वगैरे सगळी, तर ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यात बरोबर रूट सजावट असेल, ह्यामध्ये नगरपालिकेचं खूप चांगलं सहकार्य भेटतं, महाराष्ट्र पोलीसचं सहकार्य भेटतं, MIDC, PWD, जे सगळ्या जे शासनाच्या ज्या काही गोष्टी आहेत सपोर्टिव्ह, ते सगळ्या गोष्टी एक स्पोर्ट्स इव्हेंट, एक 24 कॅरेटचा इव्हेंट म्हणून सगळ्यांचा सपोर्ट भेटत असतो. त्याच्यामुळं आम्हाला पण उत्स्फूर्तता येते सगळे ह्या काम करायला. गेले 1.5 महिन्यापासून हे जर रात्रंदिवसचं नियोजन चाललेलं आहे. निसर्गामुळे थोडं पावसामुळे गडबड झाली, नाहीतर अजून एक वेगळा अजून महाल बघायला भेटला असता, पण तरी पण सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे 100%. ह्या वर्षी 42 किलोमीटरचं ब्रेकफास्टची व्यवस्था एक VIP वेगळी केलेली आहे. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, त्याचबरोबर 5 किलोमीटर सगळ्यांचे कंपार्टमेंट वेगळे केलेले आहेत की प्रत्येकाला व्यवस्थित हेल्दी ब्रेकफास्ट देता येईल. त्याचबरोबर जे रनर्स पूर्ण करून आल्यानंतर मेडल, त्याचबरोबर सरप्राईज गिफ्ट पण दिलेला आहे 21 किलोमीटर 42 किलोमीटर वाल्यांना. त्याचबरोबर पियाजोच्या कंपनीने एक त्यांची 2 व्हीलर वेस्पा ठेवलेली आहे की जे 5 किलोमीटर पासून ते 42 किलोमीटर पर्यंत जे रनर्स रन करणार आहेत त्यांचा जो चेस नंबर आहे, तो चेस नंबर आम्ही प्रत्येक त्या लकी ड्रॉच्या बॉक्समध्ये टाकलेला आहे. तो सगळ्यांच्या समोर तो लकी ड्रॉ खोलला जाईल आणि ज्या भाग्यवान विजेत्याला त्याचा नंबर येणार आहे त्या रनर्सचा, त्याला ती गाडी देण्यात येणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी, एक बारामती पॅटर्न हा संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात एक ओळखला जातो. पवार फॅमिली ह्यामध्ये सगळीच पूर्ण ताकदीने बारामतीसाठी काम करत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीचं आम्हाला पण तेवढंच सहकार्य भेटतं, म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही ह्या गोष्टी करू शकतो. अदरवाईज दादांच्या सपोर्ट विना हे मॅरेथॉन होऊ शकत नाही. त्याच्यामुळं प्रत्येक बारामतीकराला माझं आव्हान आहे की या आपल्या मॅरेथॉनसाठी मी फक्त निमित्त आहे. ही बारामतीची मॅरेथॉन आहे, बारामती पॉवर मॅरेथॉन आहे, बारामतीची पॉवर दाखवण्याची मॅरेथॉन आहे. तर सगळ्यांनी मनापासून रनर्सला, आपल्या पाहुण्यांना चेअरअप करण्यासाठी उद्या सकाळी 4 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत जो मॅरेथॉनचा रूट आहे, रेल्वे स्टेशन ग्राउंड ते विद्या प्रतिष्ठान, जो पेन्सिल चौक म्हणतो आपण, ते RTO ऑफिस, त्याच्याबरोबर आपली जी इंडस्ट्रियल एरिया आहे पियाजो, फरेरो, भारत फोर्स, अशी कटपळ स्टेशन पासून ती युटर्न आहे. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्या ठिकाणी रनर्ससाठी, चेअरअपसाठी, हा पण मॅरेथॉनसाठीचा मोठा योगदान दिलेला संदेश असेल. आपल्या बारामतीसाठी सगळ्यांनी प्रयत्न करा आणि ही मॅरेथॉन सक्सेस करा. ही बारामतीची मॅरेथॉन आहे, सगळ्यांनी सहभाग घेऊन ही मॅरेथॉन सक्सेस करूया. धन्यवाद. थँक्यू सर. आणि सर अजून एक की तुम्हीही चांगले रनर्स आहात,
तुम्ही किती किलोमीटर मध्ये भाग घेतलेला आहे? मी ऑर्गनायझिंग टीम मध्ये आहे. मी स्वतः 3 वेळा आयर्नमॅन केलेला आहे आणि रनर्सला काय लागतं म्हणजे त्याची नीड काय आहे, कारण प्रत्येक जण व्यायाम आपापल्या शहरात तो करतच असतो. बरोबर आहे. तो मॅरेथॉन साठी एन्जॉयमेंट साठी तो आलेला असतो, त्याचा रेकॉर्ड करण्यासाठी आलेला असतो. तर त्याला तो फील देण्याचा एक स्पोर्ट्समन म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून त्याचं एक कॉम्बिनेशन केलेलं आहे. आम्ही सगळ्यांनी, सगळे प्रत्येक कमिटी मेंबरनी मनापासून काम केलेलं आहे. फूड कमिटी असेल, एंटरटेनमेंट कमिटी असेल, रूट कमिटी असेल, मेडिकल असेल, ब्रँडिंग कमिटी असेल, या सगळ्यांनी मनापासून काम केलेलं आहे. म्हणून हे सगळं साकार होत आहे. नक्कीच सर. तुम्ही व्हिज्युअल मध्ये सगळ्या गोष्टी दाखवा. नक्कीच सर. त्याचबरोबर एक विशेष सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की खूप जणांना सगळा माहोल बघितल्यानंतर असं इच्छा होती की पळावं म्हणून, पण ज्या काही गोष्टी ऑर्गनाईज करायला लागतात त्याचं कमीत कमी 15-20 दिवस तरी आधी रजिस्ट्रेशन बंद करावं लागतं. कारण प्रत्येकाच्या टी शर्टची साईज वेगळी असती, त्याला ती बनवण्यासाठी मेडल, त्याच्याबरोबर त्याचं सगळं किट संपूर्ण, बरोबर आहे. तर त्या व्यवस्थेसाठी वेळ लागतो. त्याच्यामुळे प्रत्येकाला माझी नम्रतेची विनंती आहे, ज्यांना रजिस्ट्रेशन करता नाही आलं त्यांनी, तर पुढच्या वर्षीचं मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन ओपन केलेलं आहे. पुढच्या वर्षीची मॅरेथॉन 29 नोव्हेंबरला आहे. 50% ऑफ ठेवलेला आहे फ्लॅट. तर आपण हा बिझनेस करत नाहीये, हे आपण आरोग्यदायी चळवळ उभा करत आहोत. त्याच्यामुळं हेतू तो आहे, प्रत्येकाने ह्याचा लाभ घ्यावा आणि रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करावं. ही 10 दिवस आपण स्लॉट ठेवलेला आहे 50%चा. तर बारामतीकरांना आणि संपूर्ण रनिंग कम्युनिटीला माझी मनापासूनची विनंती आहे की तुम्ही हे रजिस्ट्रेशन करा आणि त्याचा आम्हाला नियोजनासाठी अधिकचा वेळ मिळतो. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज रजिस्ट्रेशन करा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर.